धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या प्रयत्नातून संत सावतामाळी मार्केट जागेवर 10 कोटी रुपयातून महिलांसाठी मॉल उभारणार, दुकाने ओटे तोडण्यास सुरुवात, तर दुकानदार व्यापाऱ्यांकडून पुनर्वसन करण्याची मागणी। याबाबत अधिकृत असे की धुळे शहरातील 80 फुटी रोड लगत असलेल्या जुने अस्तित्वात असलेले संत सावतामाळी मार्केट असून या मार्केटची स्थापना 1967 साली करण्यात आली होती। या माध्यमातून संत सावतामाळी मार्केटच्या माध्यमातून 28 दुकाने नगरपालिकेने बांधून दिले होते, ओटे देखील बांधून दिले होते। तर सदरचे हे दुकाने व ओटे स्ट्रक्चर ऑडिट नुसार पडायच्या स्थितीत असल्याने सदर दुकाने 28 दुकाने व येथील ओटे पाडण्याची सुरुवात आजपासून करण्यात आली। तर या ठिकाणी धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून त्यांनी 10 कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले असून धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात या ठिकाणी फक्त महिलांसाठीच या ठिकाणी महिला मॉल उभारण्यात येणार असून त्याचं सुरुवात आजपासून या ठिकाणी करण्यात आली। तर या येथील दुकानदार यांनी अगोदर संत सावतामाळी मार्केट हे पाडण्या अगोदर आमचे पुनर्वसन करण्यात यावे अशी देखील मागणी या ठिकाणी केली आहे। तर याबाबत अधिक माहिती मनपा कार्यकारी अभियंता प्रदीप चव्हाण यांनी दिली। कार्यकारी अभियंता धुळे महानगरपालिका धुळे प्रदीप चव्हाण याने आपण 80 फुटी रस्त्यालगत आपले जुने अस्तित्वातील संत सावतामाळी मार्केट होतं। या ठिकाणी एकूण 28 दुकानं बांधलेले होते यापूर्वी नगरपालिकेने 1967 साली, आणि या ठिकाणी काही ओपन ओटे सुद्धा बांधलेले आहेत। तर या ठिकाणी माननीय आमदार श्री अनुप अग्रवाल यांच्या प्रयत्नातून शासनाने 10 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। तर त्या निधीतून आपण 100% निधी मिळाला आहे आपल्याला धुळे महानगरपालिकेला। त्या निधीतून आपण या ठिकाणी एक मॉल बांधतोय, तो मॉल फक्त महिलांसाठी असणार आहे। तर या ठिकाणी जो मॉल बांधणार आहे त्यासाठी आपण हे जे अस्तित्वातील मार्केट आहे हे आपण आता पाडायला आपण सुरुवात केलेली आहे। तर इथल्या दुकानदारांनी आता एक 4-5 दिवसाची मुदत मागितलेली आहे आम्हाला। त्यानुसार आता आम्ही आता ज्या आहे ते आम्ही सगळं पाडतो आहे। तर स्ट्रक्चरल ऑडिटही केलं होतं आम्ही। स्ट्रक्चरल ऑडिटमध्येही हे दुकानं आहे हे पाडायच्या स्थितीत आहे, याबाबत अहवाल प्राप्त झाला आहे। त्यानुसार आम्ही हे मार्केट आता पाडायला हाती घेतलं आहे। हे बघा, धुळे महानगरपालिकेची तर चाललेली हुकुमशाही व दादागिरी, इथे आम्ही 50-50 वर्षापासून व्यवसाय करतोय। आम्हाला कुठलीही पूर्वसूचना देत नाही, कुठल्याही प्रकारची नोटीस देत नाही, कुठल्याही प्रकारचा कागद देत नाही। आम्ही त्यांच्याकडनं वारंवार कागदाची मागणी करतो की आमचा करार कधी संपलेला आहे, आमची मुदत कितपर्यंत आहे। या प्रकारचा कुठलाही पाठपुरावा न करता फक्त दडपशाही पद्धतीने येऊन डायरेक्ट JCBने आज अतिक्रमण